छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली असली तरी देखील ओबीसी समाजाचं नेतृत्व भुजबळ करतात, त्यामुळे भुजबळ महायुतीतला एक महत्त्वाचा चेहरा मानला जातो। आजवरची भुजबळांची कारकीर्द नेमकी कशी राहिली आहे जाणून घेऊया। राज्यातील हेवीवेट नेते छगन भुजबळ विधानसभा निवडणुकीत येवल्यातून निवडून आल्यानंतर छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणं क्रमप्राप्त होतं। मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आणि छगन भुजबळांचा तिळपापड झाला। संतप्त छगन भुजबळांनी नाशिकमध्ये संघर्ष मेळावा घेत बंडाचा इशारा दिला। यावेळी बोलताना त्यांनी नाव न घेता अजित पवारांवरही हल्लाबोल केला। तर राज्यभरात ओबीसींची ताकद वाढवण्यासाठी दौरा करणार असल्याचंही त्यांनी नाशिकच्या सभेत जाहीर केलं। मंत्रिपद नसेल तर रस्त्यावर मी आहे ना, लढणार, आम्ही बोलू, तो मुद्दा नाही। सभागृहात सुद्धा मी आहे, लढणार, बोलणार। परंतु एक जे आहे अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जे डाचतंय, हे असं का कुणाचं? 15 ऑक्टोबर 1947 ला नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचा जन्म झाला। मुंबईतील VGTI मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदविका त्यांनी मिळवली। शेती आणि शेतीवर आधारित व्यवसाय त्यांनी केला। राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना रस आहे। छगन भुजबळांचा राजकीय प्रवास बघितला तर 1973 मध्ये मुंबई महापालिकेवर त्यांची निवड झाली। 1973 ते 84 पर्यंत महापालिकेत विरोधी पक्षनेते ते राहिले। 1985 ला मुंबईचे महापौर बनले। 1991 ला दुसऱ्यांदा मुंबईचे महापौर बनले। 1985 आणि 90 दोन वेळा मुंबईतील माझगाव मधून विधानसभेवर गेले। नोव्हेंबर 1991 ते 95 महसूल मंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा खात्यांचा भार त्यांनी पेलला। एप्रिल 1996 मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते बनले। 18 ऑक्टोबर 1999 रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। गृह आणि पर्यटन ही दोन खातीही सांभाळली। एप्रिल 2002 ला विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली। एप्रिल 2002 ते डिसेंबर 2003 या काळामध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद त्यांनी भूषवलं। 2004 ला येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले। नोव्हेंबर 2004 ते डिसेंबर 2008 या कालावधीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिले। 8 डिसेंबर 2008 रोजी महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले। 2009 ला दुसऱ्यांदा तर 2014 ला तिसऱ्यांदा आणि 2019 असे सलग चौथ्यांदा येवल्यातून विधानसभेवर निवडून गेले। छगन भुजबळांनी 4 वेळा बंड केलं। 1991 ला बंड करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि 1991 ला काँग्रेस सोबत गेले। 1999 ला काँग्रेसचा हात सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बांधलं। 2022 साली शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत गेले। 2024 ला भुजबळ काय निर्णय घेणार, बंड करणार का असा सवाल आहे। ते महायुतीच्या विरोधात जातील का महाविकास आघाडीमधल्या कुठल्या एका पक्षामध्ये, विशेषतः शरद पवारांशी त्यांचं सख्य आहे, कारण पवारांनीच त्यांना राजकारणामध्ये खूप मोठं स्थान दिलेलं आहे। भाजपत जातील अशी चर्चा होती, परंतु भाजपमध्ये घेऊन कितपत त्यांना तिथं सामावून घेतलं जाईल आणि काय संधी दिली जाईल याविषयी थोडीशी शंका दिसते। कडवट शिवसैनिक राहिल्यामुळे छगन भुजबळांचा मूळ स्वभाव आक्रमक आहे। त्यांचं राजकारणही आक्रमक आहे। अजित पवारांसोबत गेल्यानंतर त्यांच्याकडे महाविकास आघाडीत होता तोच मंत्रिपदाचा भार कायम राहिला। पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता होती, पण तसं झालं नाही आणि त्याआधीही लोकसभा निवडणुकीमध्ये इच्छा असूनही त्यांना लोकसभा निवडणूक लढवता आली नाही। त्यामुळे आता नाराज छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार का, भाजपचं कमळ भुजबळ हातात घेणार का, की भुजबळ काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।